गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. सहकाराची तत्वे आणि पद्धती या पेपरमधील अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा रिकाम्या जागा परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं आपण सोडवावयाच्या याबाबत आपण सराव करत होतो. यामध्ये आपण भारतातील पहिला सहकारी कायदा कधी पास झाला याबाबत कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला भारतातील पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी पास झाला तर तो 1904 मध्ये पास झाला हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला याबाबत आपण बहुपर्यायी प्रश्न सोडवला. त्यानंतर मॅकलेगन समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली याबाबत आपण माहिती घेतली. त्यानंतर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान किती सभासदांची आवश्यकता असते याबाबत बहुपर्यायी प्रश्न कसा तयार होऊ शकतो याबाबतही आपण माहिती पाहिली. त्यानंतर सहकारी चळवळ अयशस्वी झाली आहे परंतु ती यशस्वी झाली पाहिजे असे महत्त्वपूर्ण मत कोणी व्यक्त केले याबाबतचा प्रश्न आपण पाहिला. त्यानंतर सहकारी संस्थांचे सभासदत्व कशा प्रकारचे असते, ऐच्छिक स्वरूपाचे असते की सक्तीच्या स्वरूपाचं असते याबद्दलही आपण बहुपर्यायी प्रश्न पाहिला. त्यानंतर सहकारी संस्थांचं कशा प्रकारचं संघटन असते याविषयी आपण 2 प्रश्न पाहिले, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. त्यानंतर सहकारी संस्था लाभांशाचे जास्तीत जास्त किती टक्के वाटप करू शकतात या संदर्भात आपण प्रश्न पाहिला. त्यानंतर आत्ता मागच्या तासामध्ये आपण औद्योगिक सहकारी संस्था कुणाला मदत करतात याविषयी माहिती पाहिली. तर औद्योगिक सहकारी संस्था ह्या गरीब घटकांना मदत करतात, लघु उद्योजकांना मदत करतात, कारागीर किंवा सुशिक्षित बेरोजगारांना मदत करतात. अशा प्रकारे औद्योगिक सहकारी संस्था ह्या गरीब घटक, लघु उद्योजक, कारागीर आणि सुशिक्षित बेरोजगार या सर्वांना मदत करीत असतात. त्यानंतर भूविकास बँक शेतीला किती मुदतीसाठी कर्ज पुरवठा करते, अति अल्प मुदतीसाठी की अल्प मुदतीसाठी की मध्यम मुदतीसाठी की दीर्घ मुदतीसाठी याविषयीचा आपण प्रश्न पाहिला. तर भूविकास बँक शेतीला दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करीत असते. तसेच आपण शेवटचा जो प्रश्न पाहिला होता क्वेश्चन नंबर 12 तो म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा कोणत्या वर्षामध्ये पास झाला. तर महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा हा 1960 मध्ये पास झालेला आहे. अशा प्रकारे एखादा कायदा कोणत्या वर्षी पास झाला त्याबाबत सुद्धा तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारला जाऊ शकतो ही यावरून आपल्याला लक्षात येते. आजच्या तासामध्ये आपण आणखी 3 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत की मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली. दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला. आणि तिसरा महत्त्वाचा या तासातील प्रश्न आपण पाहणार आहोत तो म्हणजे जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. हा 3 महत्त्वाचे प्रश्न आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार. पहिला प्रश्न कशाबद्दल असेल तर मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली त्याबाबतचा बहुपर्यायी प्रश्न. त्यानंतर
मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला, याबाबतचा आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार. आणि तिसरा जो प्रश्न अभ्यासणार तो म्हणजे जागतिक स्तरावर, जागतिक पातळीवर सहकारी चळवळीचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जाते. या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या तासामध्ये पाहायची आहेत. तर क्वेश्चन नंबर 13 आहे, मिर्धा समितीची नेमणूक रिकामी जागा वर्षी झाली. आता मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. जर ते योग्य आपल्याला लक्षात असेल तरच या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो. आणि जर आपल्याला त्याच्याबद्दल शंका असेल, कन्फ्युजन असेल, तर आपण ऐन वेळेवर परीक्षेचा तणाव असल्यामुळे माहीत असलेलं उत्तरसुद्धा योग्य पद्धतीनं लिहू शकणार नाही. आणि त्यामुळे या प्रश्नाचे 2 मार्क आपले जाऊ शकतात, आपल्याला मिळणार नाही. म्हणून प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रश्न अतिशय सोपा. मिर्धा समितीची नेमणूक रिकामी जागा वर्षी झाली. अ पर्याय आहे 1954, ब पर्याय आहे 1964, क पर्याय आहे 1914 आणि ड पर्याय आहे 1965. तर या 4 पैकी एक पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर मिर्धा समितीची नेमणूक ही रिकामी जागा वर्षी झाली. अ पर्याय आहे 1954. 1954ला झाली का मिर्धा समितीची नेमणूक? नाही. म्हणून अ पर्याय हा अयोग्य आहे. ब पर्याय आहे 1964. तर मिर्धा समितीची नेमणूक ही 1964ला झालेली आहे. म्हणून ब पर्याय 1964 हा योग्य पर्याय आहे. क पर्याय आहे 1914. 1914 क पर्याय हा सुद्धा अयोग्य आहे. आणि ड पर्याय आहे 1965. तर ड पर्यायसुद्धा अयोग्य आहे, कारण मिर्धा समितीची नेमणूक ही 1964मध्ये झालेली आहे. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. मुद्दाम आपण मिर्धा समिती संदर्भातच पुढचा 14वा प्रश्न घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 14 सुद्धा आपण मिर्धा समितीच्या नेमणुकीबाबतच घेतलेला आहे. कारण आपलं कन्फ्युजन दूर झालं पाहिजे, आपल्या शंका दूर झाल्या पाहिजे. नाहीतर परीक्षेमध्ये 1964 आहे, 1965 आहे, तर आपल्याला कन्फ्युजन निर्माण होऊ शकतं. म्हणून आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे, तो म्हणजे मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल रिकामी जागा या वर्षी सादर केला. पहिले क्वेश्चन नंबर 13 आणि क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय फरक आहे ते पहा. क्वेश्चन नंबर 13 आहे, मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली? म्हणजे सरकारने मिर्धा समिती कोणत्या वर्षी नेमली, याबाबत होता 13वा प्रश्न. क्वेश्चन नंबर 14 आहे, मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल रिकामी जागा या वर्षी सादर केला. म्हणजे समिती नेमली कोणत्या वर्षी, हा 13वा प्रश्न होता. आणि 14वा प्रश्न आहे, मिर्धा समितीने आपला अहवाल कोणत्या वर्षी सरकारला सादर केला. तर अ पर्याय आहे 1954, ब पर्याय आहे 1964, क पर्याय आहे 1914 आणि ड पर्याय आहे 1965. पहा, क्वेश्चन नंबर 13चे आणि क्वेश्चन नंबर 14चे पर्यायसुद्धा सारखेच आहे. पण 13मध्ये विचारलेलं होतं की मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली, तर ती 1964ला झाली. आणि 64ला नेमणूक झाल्यानंतर मिर्धा समितीने आपल्या समितीचं काम करून आपल्या समितीचा अहवाल हा 1965मध्ये सरकारला सादर केला होता. म्हणून मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल रिकामी जागा यावर्षी सादर केला. अ पर्याय होता 1954, तो अयोग्य आहे.
ब पर्याय आहे 1964, तोही अयोग्य आहे. क पर्याय आहे 1914, तोही अयोग्य आहे, कारण समितीच त्या ठिकाणी स्थापन झाली होती 1964 मध्ये आणि त्या समितीनं आपला अहवाल 1965 मध्ये सरकारला सादर केला. म्हणून ड पर्याय 1965 हा योग्य पर्याय आहे. म्हणून अ, ब आणि क हे तीनही पर्याय अयोग्य आहेत. चौथा पर्याय ड 1965 हा योग्य पर्याय आहे. तर या तासामधला आपण शेवटचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15, प्रश्न क्रमांक 15. रिकामी जागा, सुरुवातीलाच रिकामी जागा दिली. रिकामी जागा ही जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर, जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, याबाबतचा हा प्रश्न आहे. पर्याय अ आहे रॉबर्ट ओवेन. पर्याय ब आहे मॅक्लागन. पर्याय क आहे एडी गोरवाला आणि पर्याय ड आहे डी कर्वे. पहा, प्रश्न आहे रिकामी जागा हे जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर सहकारी चळवळीचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते, तर अ आहे रॉबर्ट ओवेन. तर अ पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण रॉबर्ट ओवेन हे जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. ब पर्याय होता मॅक्लागन, तर ब पर्याय अयोग्य आहे. क पर्याय होता गोरवाला, हा सुद्धा अयोग्य आहे. आणि ड पर्याय होता डी कर्वे, तर हा ड पर्याय सुद्धा अयोग्य आहे. तर अ पर्याय रॉबर्ट ओवेन हे जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यावर बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीनं तयार होऊ शकतो आणि तो आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने परीक्षेत सोडवायचा या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.